बातमी हिंगोलीतून. हिंगोलीतील शेती पिकांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसलेला आहे. जमिनी खरडून गेल्यानं शेतकरी संकटात सापडलाय. सरकारनं निकष न लावता नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. या सगळ्याचा आढावा घेतलाय माझ्या सहकाऱ्यानं. दिवस झाले मुसळधार पाऊस चालू आहे आणि याच मुसळधार पावसामुळे शेतीचं जे आहे ते प्रचंड नुकसान झालेलं आहे। आता हळूहळू पूर परिस्थिती जी आहे ते ओसरायला सुरुवात झाली आहे आणि पूर ओसरल्यानंतर जी शेतातली परिस्थिती आहे ती आता दहाकता या ठिकाणी दिसत आहे आपल्याला। मी एका सोयाबीनच्या शेतामध्ये आहे। हे सोयाबीनचं शेत आहे आणि याच शेतामध्ये जे आहे ते 3 एकरवरती हे सोयाबीन होतं आणि सोयाबीन पूर्णतः आता वाहून गेलेलं आहे, पूर्णतः आडवं पडलेलं। नेमकं शेंगा लागत होत्या आणि ह्या शेंगा लागायच्या अवस्थेमध्येच कयाधू नदीला पूर आला आणि या पूरमध्ये ही जमीन सर्व खरडून गेलेली आहे। आपण जर बघितलं तर ठिकाणी मोठमोठाले या जमिनीवरती खड्डे पडलेले आहेत। तर जवळपास मागच्या 2 दिवसापासून याच्यामध्ये जवळपास 2 परस पाणी असल्याचं म्हणजेच 20 फूट पाणी असल्याचं या जमिनीमध्ये शेतकऱ्यांनी सांगितलं आहे आणि या शेतकऱ्यांचं जे आहे ते प्रचंड नुकसान झालेलं आहे। तर सोयाबीनच्या शेंगा लागल्या आहेत आणि ह्या शेंगा लागलेलं सोयाबीन पूर्णतः आता आडवं झालेलं आहे। पूर्णतः या सोयाबीनची शेती खरडून गेलेली आहे।